भारतीय टेनिसची क्वीन जिने कोट्यावधी मुलींना स्वप्न पाहायला शिकवलं त्या सानिया मिर्झाचा वाढदिवस। सानियाने नेहमीच तिच्या खेळाने आणि स्पष्ट वक्तेपणाने मैदान गाजवलं, पण आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्याशी संबंधित एक असा किस्सा जाणून घेणार आहोत ज्याने केवळ एका वादावर पडदा टाकला नाही तर फतवा या शब्दाबद्दलचा एक मोठा गैरसमजही दूर केला। नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी। तुम्हाला आठवत असेल, काही वर्षांपूर्वी सानिया मिर्झाच्या टेनिस खेळतानाच्या कपड्यांवरून मोठा वाद निर्माण झाला होता। काही कट्टरपंथीयांनी तिच्या कपड्यांवर आक्षेप घेतला आणि फतवा काढल्याच्या बातम्यांनी देशात खळबळ उडाली होती। फतवा हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर येतो तो धार्मिक आदेश किंवा शिक्षा, पण हा एक मोठा गैरसमज आहे। पद्मविभूषण मौलाना वाहिदुद्दीन खान यांनी त्यांच्या पुस्तकात फतवाचा खरा अर्थ स्पष्ट केला आहे। त्यांच्या मते फतवा म्हणजे ओपिनियन किंवा सल्ला, तो कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नसतो। महत्त्वाचं म्हणजे फतवा फक्त त्याच व्यक्तीला लागू होतो ज्याने तो मागितला आहे, आणि तो सल्ला स्वीकारायचा की नाही हे तीच व्यक्ती ठरवते। तुम्ही दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीबद्दल फतवा मागू शकत नाही। असं करणं इस्लाममध्ये निषिद्ध आहे, आणि हाच मुद्दा मौलानांनी त्या वादाच्या वेळी अतिशय सुंदरपणे स्पष्ट केला होता।